स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बोवाबाजी विरोधात कारवाई करा अन्यथा 6 एप्रिल रोजी राज्यभर आंदोलनाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला जिल्हा प्रशासनाला इशारा। जिल्ह्यात सुरू असलेल्या बोवाबाजी प्रकारावर तात्काळ कठोर कारवाई करावी तसेच या प्रकारात सहभागी असलेल्या लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। दरम्यान याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले। दरम्यान निवेदनात नमूद करण्यात आले आहे की समाजात अंधश्रद्धा पसरून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोवाबाजीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। या प्रकाराला काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने इशारा दिला आहे की जर संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात आली नाही तर 6 एप्रिल रोजी राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी निवेदन देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। 6 एप्रिल 2026 रोजी देशांच्या संविधानांवर हल्ला याच्या विरोधात हे अशोक खरात सारखे बंधू बाबा जे आहे, या महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे RSS सपोर्टेड भाजपचे जे सरकार आहे ते आवरायला तयार नाही आहे आणि यांच्यासारखे बंधू बाबा या देशाचा आणि या राज्याच्या आणि या जिल्ह्याच्या समाजाला सत्यानाश करून घ्यायला ते बाहेर निघालेलं आहे। ते थांबवण्यासाठी आम्ही आज एक निवेदन मुख्यमंत्री साहेबांना जिल्हा अधिकारी मार्फत पाठवलेलं आहोत। आमचं असं म्हणणं आहे 39 जे आमदार आहे त्यांचे जे संपर्कात होते त्यांचं नाव उघडं करायचं आणि पब्लिकमध्ये त्यांचं नाव टाकणं गरजेचं आहे, कारण हा समाजाचा प्रश्न आहे। येणारं पिढी त्यांचं काय होणार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून हा अंधश्रद्धावर हे जे काय चाललेलं आहे आपला देशाच्या संविधानाच्या विरोधात हे ताबडतोब थांबवावे। हे आता हा युद्ध सुरू झालेलं आहे। जोपर्यंत हा अंधश्रद्धा बंद होत नाही, जोपर्यंत ते लागू करत नाही, आमचा हा संघर्ष चालूच ठेवणार आहे।